हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी इथे डाळ पालक अशी मिक्स भाजी केलेली आहे किंवा पालकाची मुद्दा भाजी म्हणा हवं तर अशी ही भाजी केलेली आहे. एकदम खमंग अशी त्यावर फोडणी घातलेली आहे. तर ह्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते. ही भाजी तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. तर आता आपण ह्याची रेसिपी बघूया. तर ही पालकाची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. आधी आपण ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी थोडंसंच तेल लागणार आहे आपल्याला. तर तेल गरम झालं की त्यामध्ये इथे पालक मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पालक त्यामध्ये घालून घेणार आहे. हा सगळा पालक मी याच्यामध्ये घालून घेते. पालक शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजून होतो तो. तेलामध्ये थोडासा असा परतून घ्यायचा तो. तुम्ही इथे बघू शकता एखादा मिनिट झाला असेल. मी हा पालक जो आहे तेलावर चांगला असा परतून घेतला आहे. तो शिजला की त्याचा आकार पण कमी होतो. आता यामध्ये मी शिजवलेली तुरीची डाळ घालणार आहे. ती मी आधी शिजवून घेतलेली आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी कुकरला ही डाळ जी आहे तुरीची ती चांगली शिजवून घेतलेली आहे. तर ती मी आता या भाजीमध्ये मी घालून घेते. आपल्याला भाजी किती हवी आहे क्वांटिटीनुसार आपल्याला ही डाळ घालायची आहे आणि ही सुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये मी इथे चिंचेचा कोळ केलेला आहे तो घालून घेते. पालकाला काहीतरी आंबट असं घालावं. सुका किंवा लिंबू पण तुम्ही हवं तर पिळू शकता. तर आता मी इथे चिंच घातलेली आहे. त्यानंतर इथे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. पालकाला मीठ जास्त लागत नाही, थोडंसंच मी इथे मीठ घालते आहे. आणि हे पण आपण आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हे असंच आपण शिजवत ठेवूयात. आता तुम्ही इथे बघू शकता भाजी छान अशी उकळत आलेली आहे. त्याच्यात मी अगदी किंचित अशी हळद टाकते कलरपुरती आणि ती पण अशी मिक्स करून घेते मी यामध्ये. या भाजीला आपण शेवटी एक तडका देणार आहोत, म्हणजेच एक फोडणी करणार आहोत, ज्याच्यामुळे या भाजीची चव जी आहे ती आणखीन वाढते. म्हणून सुरुवातीला मी या भाजीला तेल जे आहे ते अगदी कमी घातलं होतं, कारण शेवटी आपण त्याला फोडणी करणार आहोत. तर ही भाजी जी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि ह्याची मी तुम्हाला फोडणी करून दाखवते. तर या फोडणीसाठी मी इथे कसा तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आधी सगळ्यात आधी मी तेल घालून घेते. या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं फोडणी करण्यासाठी. तर तेल जे आहे ते मी आधी घालून घेते ह्याच्यात. तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी इथे दाखवते तुम्हाला काय काय घेतलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी लसूण जो आहे तो असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. या सगळ्या आपण फोडणीत घालणार आहोत. तर सगळ्यात आधी मी यामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी पण थोडीशी जास्त घालायची, या भाजीला चांगली लागते. त्यानंतर हिंग घालायचा. त्यानंतर हा जो बारीक चिरलेला लसूण आहे तो मी सगळा या मोहरीमध्ये घालून घेते, फोडणीत घालून घेते. आणि लसूण जो आहे तो आपला चांगला कुरकुरीत करायचा आहे. ब्राऊन होईपर्यंत आपल्याला असा चांगला ह्याच्यात तळून घ्यायचा आहे. त्या लसणावर अगदी चिमूटभर असं मीठ टाकायचं, म्हणजे तो मऊ होत नाही, कुरकुरीत राहतो भाजीतसुद्धा. अगदी थोडंसं मी असं ह्याच्यावर मीठ टाकलेलं आहे. तर लसूण जो आहे तो सुद्धा असा थोडासा ब्राऊन व्हायला लागलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकता लसूण जो आहे तो आपला चांगला
तळला गेलेला आहे. आता यानंतर हे शेंगदाणे आहेत, कच्चे शेंगदाणे घ्यायचे, ते पण यामध्ये मी घालून घेते आणि ते पण चांगले तळून घ्यायचे या तेलामध्ये. शेंगदाणे पण चांगले आता तळले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आता मी या लाल मिरच्या घालून घेते. त्यासुद्धा थोड्याशा अशा तेलात परतून घ्यायच्या आणि सगळ्यात शेवटी यामध्ये लाल तिखट घालायचं. तिखट शेवटी घालायचं म्हणजे ते करपत नाही, नाहीतर मग ते काळं होतं. आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यात तिखट घालून घ्यायचं आहे. आणि ही तयार फोडणी जी आहे ही लगेचच आपल्याला आपल्या भाजीवर घालून घ्यायची. तर आता ही जी तयार आपली फोडणी झालेली आहे ती आता ही सगळी आपल्या भाजीवर मी व्यवस्थित पसरवून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता खमंग अशी आपली पालकाची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.